नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यास सर्वत्र लगबग सुरू आहे. मात्र ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झाले आहेत, लाडकी बहीण योजनेचे फॉर्म सबमिट झाले आहेत, अप्रूव्ह झाले आहेत, तुमचा फॉर्म मंजूर झाला आहे, तर अशा वेळेस तुम्हाला एक गोष्ट चेक करायची आहे, ती म्हणजे तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे चेक करायचं आहे. तर ते कसं चेक करणार याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर पाहूया. सर्वप्रथम आपला माझे आधार माय आधार या वेबसाईटवर जायचं आहे. यानंतर आपल्याला अशा पद्धतीने खाली स्टेटस दिसणार आहे, वेलकम टू माय आधार. आधार कार्डच्या वेबसाईटवर जायचं आहे आणि प्रथम आपल्याला लॉग इन करायचं आहे. यामध्ये आपला आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे. तुमचा आधार नंबर या ठिकाणी एंटर करायचा आहे. लॉग इन करताना तुमचा आधार नंबर या ठिकाणी एंटर केल्यानंतर आपल्याला खाली तुमचा आधार कार्ड नंबर टाकून घ्या प्रथम. त्यानंतर आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला कॅप्चा टाकायचा आहे. मित्रांनो, कॅप्चा टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला लॉग इन विथ OTP या बटनावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी लॉग इन विथ OTP एंटर केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने इंटरफेस दिसतो. त्यानंतर आपल्याला खाली OTP टाकायचा आहे. OTP येईल, तो OTP आपल्या या ठिकाणी टाकायचा आहे. तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक असणं महत्त्वाचं आहे. तर लिंक असेल तर तुम्हाला मेसेज येतो आणि OTP या ठिकाणी आला आहे. OTP आपल्याला एंटर करून घ्यायचा आहे. OTP टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे. मित्रांनो, OTP टाकल्यानंतर आपल्याला लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस दिसतो. आपल्याला आधार कार्डशी संबंधित सर्व सेवा या ठिकाणी दिसतात. तुमचा आधार कार्डशी रिलेटेड तुमच्या सर्व्हिस या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. यामध्ये महत्त्वाचं आपले बाब आहेत ती म्हणजे जे काही बँक सीडिंग प्रोसेस, तुमच्या बँक खात्याशी रिलेटेड ही आपली प्रोसेस आहे. तर या ठिकाणी एंटर केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने इंटरफेस दिसतो. या ठिकाणी आपल्याला कॉंग्रॅच्युलेशन्स युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन असा मेसेज जर तुम्हाला दाखवत असेल तर निश्चिंत राहा, तुम्हाला कुठलंही टेन्शन घ्यायची गरज नाही. तुमचे पैसे 1500 रुपये तुम्हाला खात्यावर मिळणार आहेत. पण ज्या महिलांचे अशा मेसेज दिसणार नाही त्यासाठी आधार कार्ड नंबर तुम्हाला बँक खात्याशी लिंक करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.